काय सांगाल मला की इतक्या दिवसांचा हा लढा आहे. सुरेश दसांनी हा लढा लावून द्यावा होता. मात्र ऐन वेळेला आता जेव्हा न्याय मिळायच्या मार्गावर आहे, त्याच वेळेला सुरेश दसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली. माझ्यासाठी तर हे शॉकिंग. मला काय विश्वास काय बसत नाही या गोष्टीचा की ते असं करतील. कारण काय आहे की गोरगरिबांनी त्यांच्यावरती खूप विश्वास टाकलेला की हा माणूस राजकारणाच्या पलीकडचा आहे. ते बोलायची भाषा ते बघून लोक ते काय म्हणतात ना, ते हे झाली होती त्याची काय पण काय कोण का काय हा फॅन आहे कोण काय कोण बँड का काय झालता होता, कोणता बँड झाला होता ते सध्या. त्याच्यामुळे गोरगरिबांचे लेकर विश्वास टाकत होते. पण गेले का नाही याची खात्रीच नाही. आम्हाला विश्वासच बसत नाही की ते गेलं असेल. आणि जर गेलं असेल तर हे दुर्दैव आहे, हे धक्कादायक आहे. त्याच्या इतका आत्मविश्वासी विश्वासघातकी या तलावर नाही जन्मू शकत पुन्हा. ज्या लोकांनी टीका केली, ज्या लोकांनी यांचं राजकीय करिअर बर्बाद करायचं ठरवलं असं तीच म्हणा, आणि त्यांनी तिथंच जाणं भेटायला, त्याचं काय तोंड बघायचं? आपल्या माणसं मारून टाकणार, त्याचं काय तोंड बघायचं? इतका क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता की ज्याच्या लोकांना खून घडून आणला, तो एकदाही त्याला देशमुख कुटुंबाकडे लांबून का नाही यावं नाही वाटलं? तुम्हाला कोणत्या उकाळ्या पकाळ्या एवढी माया फुटली त्याची की त्याला भेटायला जावं वाटलं? काय कोमात आहे काय तिथं? कोमात आहे? अरे इतक्या क्रूर माणसाला जर भेटायला जाता तुम्ही, तर या गोरगरीब मराठ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? देशमुख कुटुंब उन्हात पडलेलं आहे. झोपीत आहे का तुम्ही? तुमच्या राजकारणासाठी, तुमच्या एखाद्या पदासाठी, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे हिंडताल. ते उन्हात पडलंय कुटुंब, कुठे हिंडतो? नाही मग याच्यात यायचं नाही, तिकडेच हिंडायचं. इकडं समाजाचं बी वाह करून घ्यायला पाहिजे, समाजाचा हात पाठीवर पाहिजे, आणि राजकारण पण करायचं कोणचं एकच करायचं ना. मग इथं का बाकीचे नाहीत का? त्यांना कोणी बोलतं का? हावताल ही मोठेपण घ्यायची, सन्मान घ्यायची, तर मग कडीपर्यंत मान तुटूस तर लढायचं सुद्धा. त्याला समाजाचा दाता म्हणतात, सेवक म्हणतात. इतक्या क्रूर माणसाला भेटायला गेला. इतकी क्रूर तर ती नाहीये. ते पंकजाला मी पहिल्याने नाव घेतोय. एका पत्रकारांनी विचारलं होतं की ती मंत्री झाली, शुभेच्छा देतान का? असं केलं तिने. मी देत नसतो, म्हणजे कट्टर दाखवले तिने, किती कट्टर आहे मी. आणि त्याच्यावर मराठ्याची पोरं फिदा झाली, कारण मुंड्याच्या विरोधात लाट आहे, तिथं मराठ्यांच्या पोरांची लाट उसाळी याच्या बाजूनं. आणि त्याची इतकी तर क्रूर नाही. मग याला नुसते पाडापाडीचाच खेळ आहे काहीतरी. तिथं शुभेच्छा देऊ शकला नाही, यांनी माणसंच कापून टाकलेत, त्याला भेटायला जातो का? ह्या मराठ्यांनी तुझ्यावर इतका विश्वास टाकला, गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या तोंडात माती घालतो का? दुपारच औषध ओतायला काळीच कापून देणारा प्रतितोलावरचा हा पहिलाच माणूस असू शकतो जर गेला असेल तर. त्याचं काय तोंड बघायचंय? कोणत्या मराठ्यांनी कमी केलं? तुझ्या पक्षात होता पूर्वी, त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री असताना एवढी लीड नाही, इतके मराठ्याच्या पट्ट्याने लीड दिली. कोणतं बहुमत पाहिजे होतं? 300 325 पोरं असतात, त्याचं तोंड सुद्धा बघत नव्हते. त्या पोरांनी रात्रंदिवस काम केलंय. 73 गाव फिरवले त्यांनी, गुलाल फेकला तुझ्या अंगावरती. ज्याने क्रूरपणे हत्या केली, ज्याने देशमुखांचं कुटुंब उघड्यावरती पाडलं, त्या क्रूर कर्म्याला भेटायला जातो म्हणजे हे मॅटर 100% षडयंत्रात गुंतलं. यांना आरोपी सोडून द्यायचे, चार्जशीट फोडायचे, आरोपी सोडून द्यायचे, हे मॅटर यांना पूर्ण दाबून टाकायचं. आणि दाबायला जसा खून करणाऱ्यापेक्षा, खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून जो घडून आणतो तो दोषी असतो ना, तसा सरकारपेक्षा जास्त दोषी राहणार.